नमस्कार महाराष्ट्र, द एके टॉक या मराठी पॉडकास्ट शोमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी तुम्ही अशा एका व्यक्तीला पाहिलं आहे ज्यांनी 1971च्या लढाईत त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची जी कामगिरी आहे त्याचा खूप मोठा धडा रंगवलेला आहे आणि आपल्या एक भारताच्या इतिहासात त्यांनी त्यांचं नाव कोरलेलं आहे. द एके टॉक्स. सुरेश पाटील सर आज आपल्याबरोबर आहेत, पण फार एक स्पेशल गोष्ट जे करत आहेत, भारताच्या विकासासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. असं म्हटलं जातं की आधीचं जग म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी फार वेगळी परिस्थिती होती आपल्या देशात, पण आज खूप काही ह्या कॉन्क्रीटच्या दुनियेत खूप काही घडत आलेलं आहे आणि काही गोष्टी चुकीच्याही घडत आहेत. तर त्याचसाठी एक त्यांचा छोटासा प्रयत्न, ॲक्च्युली मी एक चुकीचा शब्द इथं वापरला आहे, छोटासा नाही म्हणता येणार, खूप मोठा असा यांचा एक प्रयत्न आहे ज्यामध्ये त्यांनी खूप काही काम केलं आहे. आज आपल्याबरोबर आहेत सुरेश पाटील सर. सर नमस्ते. सर नमस्ते. नमस्ते सर, कसं वाटतंय पुन्हा एकदा ह्या द एके टॉकच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये? नाही, खूप मी भारावून गेलो आहे आणि तुमचं हे डेकॉर इतका अप्रतिम आहे आणि तुम्ही स्वतः फिल्मी म्हणजे सेलिब्रिटी आहात. तुमचे पर्सनॅलिटी इतकी सुंदर आहे आणि माझ्यासारख्या सैनिकाला तुम्ही बोलवलं म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही मला तर बोलवलं, पण आत्ता ह्या क्षणाला जे सीमेवरती सैनिक तैनात आहेत ना, बरोबर, त्यांचं तुम्ही कौतुक केलं, म्हणून तुम्हाला माझं सॅल्यूट, थँक्यू. आर्मीचं सॅल्यूट. आणि नुसते त्या सैनिकांचं तर तुम्ही कौतुक केलं, पण आज दरवर्षी आपले 40 ते 50 हजार सैनिक निवृत्त होतात. आज प्रत्येक राज्यामध्ये 2-2, 2.5 लाख सैनिक आमचे आहेत, तर त्यांचं पण तुम्ही कौतुक केलं आणि त्याच्यासाठी म्हणून मी पुनश्च तुम्हाला धन्यवाद देतो की आमच्यासारख्या सैनिकाला आपण इथं बोलवलं. बातम्यांमधून पाहतोय की तुम्ही पुण्याच्या जवळ असलेलं खडकवासला धरण असो किंवा काही वेगवेगळे ॲक्टिव्हिटी म्हणता येईल आपल्याला, काही उपक्रम तुम्ही राबवले आहेत. जसं खडकवासला धरणातलं गाळ काढायचं जे काम आहे, म्हणजे ही जी कल्पना आहे ही कधी आली आणि ह्याच्या मागचं तात्पर्य काय आहे? हां, मी हे धरणांचं पुनरुज्जीवन याच्याबद्दल तर बोलणारच आहे, पण तत्पूर्वी थोडंसं आमचं सैनिकांचं थोडंसं एक ज्याला म्हणतो ना बॅकग्राऊंड सांगतो. आता बघा, जेव्हा आम्हाला मिसुर्ड फुटत नाही तेव्हा भरती करून घेतलं जातं. मी हे तुम्ही मागील पॉडकास्टमध्ये बोललो. मी नेहमी का म्हणतो माहिती आहे का, की 16-17 वर्षाचे जेव्हा आम्ही असतो त्यावेळेला आम्हाला भरती करून घेतलं जातं. बरोबर, कारण तुम्हाला या देशाला मरायलाच सैनिक लागतात. बरोबर, यंग पोरं लागतात, ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही कॅनन फॉडर म्हणता. तर आम्हाला काय पहिल्या इनिंगमध्ये देशसेवा करावी लागते, म्हणजे त्याच्यात 12 महिन्यातले 10 महिने आम्ही तिथंच असतो. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजल्यापर्यंत तिथं, संध्याकाळी 7 वाजता दुसऱ्या दिवशी 7 वाजल्यापर्यंत तिथं. मग होळी असेल, दिवाळी असेल, घरात काही हादसा झाला, घरात काही लग्न असेल तर आम्हाला सुट्टी पण मिळायची नाही. आता माझ्याबद्दल वैयक्तिक सांगायचं झालं आकाशजी, तर असं आहे की माझ्या बहिणीचं 73 साली जेव्हा लग्न झालं तर त्यावेळेला मी लग्नाला येऊ शकलो नाही. माझी एकुलती एक बहीण, मी लग्नाला येऊ शकलो नाही कारण मला पत्रच यायला 15 दिवस लागले. मी 73ची गोष्ट सांगतोय. त्यावेळेस होता कुठं तुम्ही? त्यावेळेला मी JNK मध्ये होतो आणि लेह लडाख जो तुम्ही माहिती असेल तर तो बर्फाच्छादित सगळा प्रदेश आहे. बरोबर. आणि आजकाल सारखं तिथं त्या काळामध्ये मोबाईल किंवा असलं काहीच साधन नव्हतं, एवढं टुरिझम ऍक्टिव्ह नव्हतं आता सारखं, टुरिझम वगैरे काहीच नव्हतं आणि पत्रच यायला 15 दिवस लागायचे. पण खऱ्या अर्थाने जसं मगाची सुरुवातीला मी म्हटलो, तर हे माझ्यापुरतंच नाही, आमच्या सगळ्या सैनिकांचं असंच जीवन असतं आणि फार खडतर जीवन आहे. बरोबर. आणि तसं तर माझं 71च्या युद्धामध्ये सुद्धा मला पण लागलं होतं. माझे 6 अधिकारी आणि 47 जवान मारले गेले, तो विषय तर आहेच. तर हे देशासाठी जे बलिदान केलं जातं त्याची तुमच्यासारखे युवक, तुमच्यासारखे जे देशाला एक प्रकारचं तुम्ही एक उंची गाठायचं ज्यासाठी तुम्ही जे कामं करताय, तर त्यांच्याकडून हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असं मला वाटतं. बरोबर. सर तुम्ही एवढं काही बोलला आहे, मागील पॉडकास्टमध्ये पण
तुम्ही माझ्यासारख्या यूथला मोटिवेट करताय आणि तुमची जी एनर्जी आहे जी म्हणजे ह्या वयातही मी ज्यावेळेस तुम्हाला तुमची भेट घ्यायला पण आलो होतो त्यावेळेसही मी पाहिलं सर म्हणजे कुठून एवढी एनर्जी येते ह्या वयात पण म्हणजे कसं काय हा उत्साह कामाचा. पहा आपल्याला आपल्या वेदामध्ये जे आपल्याला शिकवलं जातं की तर त्याच्यामध्ये राष्ट्रऋण हा एक महत्त्वाचं आपल्याकडं एक दायित्व असतं. पण समाजासाठी देशासाठी देणं गरजेचं आहे. म्हणून सर्व्हिस संपल्यानंतर सेकंड इनिंगमध्ये मी ठरवलं की सामाजिक कार्यामध्ये पूर्ण वेळ आपण बरोबर वेळ देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यात मला एक महत्त्वाचे विषय वाटले. एक तर विषय आहे पर्यावरणाच्या संदर्भात ज्याला आपण क्लायमेट चेंजच्या बद्दल आपण बोलतो त्याच्यात सविस्तर आपण पुढे जाऊन बोलूया. बरोबर. दुसरं आहे आमच्या सैनिकांच्या व्यथा. म्हणजे आमचे जे विधवा आमच्या भगिनी ज्या आहेत त्यांच्या कल्याणकारी योजनेवरती पण कोणीतरी काम करायला पाहिजे असं मला कायम वाटायचं. आणि तिसरं आहे राष्ट्रीय एकात्मतेवरती पण काम होणं गरजेचं आहे. ओके. आणि ह्या देशाला जर पुन्हा विश्वगुरू बनवायचं असेल तर आपण त्याच्यासाठी प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. बरोबर. तर म्हणून मी सेकंड इनिंगमध्ये हा विषय घेऊन काम करतोय. ते तिन्ही विषय त्याच्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलूया. बरोबर बरोबर. सर रिटायर तुम्ही बहुतेक सेवानिवृत्त तुम्ही 1993 साली झाला बरोबर. तेव्हापासून या सगळ्या संकल्पना चालू केल्या का आत्ता काही वर्षांआधी. कसं आहे जीवनामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची असले तर तुम्हाला एक असा धक्का बसायला लागतो ज्याला आपण म्हणतो. तो धक्का म्हणजे कसा की त्याच्यामुळे तुमचे विचार बदलतात ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॅराडाइम शिफ्ट होणं गरजेचं असतं. बरोबर. तुमचे विचार बदलण्यासाठी तुम्हाला एक असा मोठा जर्क लागावा लागतो. बरोबर. आता जसं आपण उदाहरण घेऊया इतिहासातलं मोहनचंद ना जेव्हा लात मारून ट्रेनमधून साऊथ आफ्रिकेमध्ये ट्रेनच्या बाहेर टाकलं तदनंतर ते गांधी झाले. म्हणजे ऑफकोर्स त्यांच्याबरोबर आपण स्वतःची कंपॅरिझन करत नाही. पण माझ्यासाठी पॅराडाइम शिफ्ट असा होता की 71च्या लढाईमध्ये आमचे जेव्हा 47 जवान आणि 6 अधिकारी मारले गेले आणि मला पण खूप लागलं होतं. आणि मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळेला माझे कमांडिंग ऑफिसर ते मला भेटायला आले खास आवर्जून. ते म्हटले सुरेश यू आर व्हेरी लकी. दिस इज अ बोनस लाईफ. यू हॅव टू डू गुड टू द ह्युमॅनिटी. बरोबर. वी हॅव लॉस्ट सो मेनी मेन अँड सो मेनी ऑफिसर्स. बरोबर. सो नाउ दिस इज अ बोनस लाईफ. हे वाढीव आयुष्य आहे. म्हणून तुला आपल्या जसं वेदामध्ये सांगितलं जातं. मी मगाशी तर वेदाचा जो रेफरन्स दिला तो की आपल्या वेदामध्ये सांगितलं जातं कीट पतंग पशु पक्षी मानव मात्र सबकी सेवा करणं आहे. तुम्हाला विशिष्ट समाजासाठी किंवा विशिष्ट लोकांसाठी नाही करायचं. सर्व मानव मात्रसाठी ते करायचं. म्हणून मग मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये असताना ठरवलं की आपण काहीतरी आगळं वेगळं करायचं. बरोबर. तो मी दीड महिना हॉस्पिटलमध्ये होतो. तर त्यावेळेला मला काय वाटायचं खरंच आम्हाला युद्ध हवंय का. आम्हाला बुद्ध का नको. बुद्ध म्हणजे अहिंसा म्हणजे शब्दांनी सुद्धा कोणावरती तलवार चालवायला नाही पाहिजे. बरोबर. तर हा विचार माझ्या सारखा डोक्यात घोळत होता. आणि जसं सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे 16, 17, 18 वर्षाचे असताना आमच्या जवानांना भरती करून जातं. आम्हाला NDAमध्ये त्यावेळेला भरती करून घेतलं जातं. आणि कसं आहे माहिती आहे का आता माझे जे जवान होते सध्या त्यातले बरेचशा पोरांची लग्न वर्ष 6 महिन्यापूर्वी 2 वर्षापूर्वी झाली होती. तर मी म्हटलं त्यांच्या बायकांचं काय होणार त्या भगिनींचं काय होणार. आणि काही पोरांची लग्न नंतर होणार होती युद्धानंतर 5-6 महिन्यांनी किंवा वर्षभरानंतर त्यांच्या आईवडिलांचं काय होणार. तर हा विचार माझ्या डोक्यात कायम होता. आणि म्हणून मी जेव्हा 93 मध्ये रिटायरमेंट घेतली मग त्यावेळेला मी ह्या 3 ज्याला आपण NGO म्हणतात काही लोक पण आम्ही NPO म्हणतो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन मी एस्टॅब्लिश केल्या. ओके. आणि त्याच्यावरती मग पाण्याचा विषय असलेली जे ग्रीनथम म्हणून आमची संस्था जी स्थापन केली त्याच्यावर पाण्यावरती काम. आणि छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेवरती काम. आणि तिसरी आहे जस्टिस फॉर जवान याच्यामध्ये सैनिकांच्या कल्याणकारी योजना आमच्या माता भगिनींच्या कल्याणकारी योजनासाठी प्रयत्न. असा हा पूर्ण वेळ मी ह्या सामाजिक कार्याला वाहून घेतलं. बरोबर. आणि ह्याचा जसं मगाशी मी सुरुवातीला म्हटलं माझा पॅराडाइम शिफ्ट कुठं झाला तर 71च्या लढाईमध्ये. त्यावेळेनंतर मला असं वाटलं की खरं हे सगळं दुय्यम आहे. आणि हे आपलं वाढीव आयुष्य ह्याचा का आपण वापर करायला नाही पाहिजे. आणि आपण जर कुणाला काही दिलं तर त्याचं 7% तुम्हाला 7% कम्स बॅक टू यू असं म्हटलं जातं. पण आपल्याला आणि माझी ही फिलॉसॉफी कायम राहिली नंतर त्या हादशानंतर की लेस ऑफ वॉन्ट्स अँड लेस ऑफ प्रॉब्लेम. तुमच्या जर
मागणी जर कमी झाली जीवनातली तर तुम्ही खरंच आनंदात राहता. बरोबर. आणि ते तो विषय घेऊन मी काम करतोय 93 पासून. बरोबर बरोबर. ग्रीन थंब जी आपली कंपनी आहे, जी आय मीन जी संस्था आहे म्हणता येईल, ते ज्या संस्थेतून म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली पर्यावरणासाठी आणि पाण्यासाठी म्हणजे काय करता हे थोडंसं प्रेक्षकांना सांगा. हां, नाही त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, मी नेहमी म्हणतो की ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल. आजच्या घटकेला जगामध्ये 65,000 धरणं आहेत आणि त्याच्यातली 25,000 धरणं चीनमध्ये आहेत. आता चीनच्या आम्ही अभ्यास दौऱ्यावर गेलो होतो, तिथं आम्ही पाहिलं त्यांनी 3 गॉर्जेस डॅम म्हणून फार मोठं धरण मांडलं. जगातलं सर्वात मोठं धरण त्यांनी बांधलं. आणि चीनचं क्षेत्रफळ आपल्यापेक्षा 5 पटीने तो देश मोठा आहे. बरोबर. हां, आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे. तर मी आजच्या घटकेला म्हणतो की डिफॅक्टो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इन रियालिटी, आज खऱ्या अर्थाने ते अमेरिकेपेक्षा महासत्ता ती मंडळी आहे. बरोबर. एनिवे, आता आपण भारताकडे येऊया. आपल्या भारतामध्ये 5,000 धरणं आहेत. म्हणजे भाकरा नांदगल म्हणजे पंजाबपासून पेरियार म्हणजे केरलापर्यंत 5,000 धरणं आहेत आणि सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत. ओके. मोठ्या प्रमाणात. म्हणजे मेंटेनन्सच नाही आहे त्याचा. हां, त्याचा काळ उपसा झालाच नाही. ह्याच्यावर कोणी बोलतच नाही आणि बोललं नाही आहे आत्तापर्यंत तरी. मग आपण आता महाराष्ट्रात येऊया. महाराष्ट्रात 450 ते 500 धरणं आहेत. इथं पण तीच बोंब आहे. सगळीकडं गाळाने गच्च गच्च धरणं भरलेली आहेत. तर हातनूर म्हणून जळगावजवळ तापी नदीवरती धरण आहे. तर तिथले बरेचसे शेतकरी मला फोन करतात की सर, तुम्ही खडकवासला धरणावरती फार चांगलं काम केलं आहे, तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही माती काढून फुकट देताय वगैरे वगैरे, तर आमच्या इथं का नाही करत? तर मी म्हटलं, अरे बाबांनो, माझ्याकडे जेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये मी काम करणार. माझ्याकडे काही तसं काही फंडिंग वगैरे तसं काही नाही आहे. जे CSR मधून आणि काही गणपती मंडळ माझ्याबरोबर येऊन आम्ही हे काम करतोय. तर तिथं काय झालेलं आहे, त्या हातनूर धरणामध्ये 80% गाळाने भरलेलं आहे. आणि पहिला पाऊस झाला की धरण पाण्याने भरत आहे आणि दुसरा पाऊस आला की मग मीडिया दाखवते की 28 दरवाजे उघडले, पाणीच पाणी पाणीच पाणी. पण रियालिटीमध्ये महिना 2 महिन्यानंतर तिथं प्यायला पाणी नसतं. मग शेतीला पाणी नाहीच, त्या तो विषय वेगळाच आहे. तर पुण्यामध्ये आता आपण येऊया. पुण्यामध्ये आपल्याकडे ही 4 धरणं आहेत. त्याच्यातलं आपण खडकवासला धरणाबद्दल बोलूया. ह्याचा इतिहास असा आहे या धरणाचा की हे धरण 1879 साली महात्मा ज्योतिबा फुलेंनी जेव्हा बांधलं त्यावेळेला पुण्याची लोकसंख्या 2-2.5 लाख 3 लाख 4 लाखच्या आसपास होती. बरोबर. आणि हा 22 किलोमीटरचा परिघ असलेला हा तलाव, याच्यामध्ये अंदाजे 4 TMC पाणी होतं. आणि पुण्याची लोकसंख्या जसं मी म्हटलं जास्तीत जास्त 3.5-4 लाखाच्या आसपास होती. बरोबर. पण आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा म्हणजे 140 वर्षांतर तिथं फक्त 1.5 TMC पाणी आहे. आणि लोकसंख्या झाली 50-55 लाख आणि पुढच्या 2 वर्षात ती 70 लाखापेक्षा जास्त होणार आहे. कारण आपल्याला महाराष्ट्र शासनाने घोषणाच केलेली आहे की पुण्याला स्मार्ट सिटी करायचं म्हणून. आता स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली स्मार्ट धरण पण हवं आहे खऱ्या अर्थाने. बरोबर बरोबर. आता आपल्याला जसं इकॉनॉमिक्समध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा, तर आपली मागणी दर तासाला वाढत चाललेली आहे. कारण बाहेरचे सगळे लोक येणार रोजी-रोटी के लिए, सब लोग आएंगे भाई, गोर-गरीब जनता आएगी, कोई यूपी से आएगा, कोई MP से आएगा, गरीबों का देश है, सब आएंगे. पण आपला जो पुरवठा आहे तो अक्षरशः शून्य होत गेलेला आहे. कारण मोठ्या प्रमाणात ह्या 44 किलोमीटरचा जो तलावाचा परिघ जो आहे, म्हणजे 22 किलोमीटर असा आणि 22 असा, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडतोड झाली आहे, अतिक्रमण झाली आहेत आणि ग्राउंड कव्हर हॅज बीन रॅन्सॅक कम्प्लिटली. म्हणजे सगळं गवत उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं आमचा अभ्यासांती असं समजून आलं आहे की तिथं मोठ्या टपोऱ्या थेंबाचा पाऊस पडतो. आणि काय होतंय, दरवर्षी 1 ते 1.5 फूट माती धरणात वाहून येते. म्हणजे अगदी त्या जमिनीचं फूल जे म्हणतो ना आपण, मी तर नेहमी माझ्या भाषणात बोलताना म्हणतो की जर मला तो गाळ म्हणजे ती माती इतकी चांगली आहे की मी भाकरीबरोबर तो गाळ खाऊ शकतो, इतकी सुंदर ती माती आहे. आणि मग तुमच्या धरणामध्ये ती सगळी माती येऊन स्थिरावली आहे. तिथं 1 एकर 2 एकर 5 एकर 10 एकर 100 एकर 200 एकराची पठारं झालेली आहेत. बरोबर. आणि जेव्हा मार्च-एप्रिल महिना सुरू होतो, जेव्हा पाणी पुढं सरकतं धरणाच्या भिंतीकडे, समजा ही जर भिंत आहे तिथं पाणी पुढं सरकतं, तर हा सगळा तलाव नागडा उघडा होतो. मग त्याच्यात ही तुम्हाला 1 एकर 5 एकर 10 एकर 100 200 एकराची ही पठारं दिसतात. तर आम्ही सरकारकडे गेलो 10 वर्षापूर्वी, म्हणजे काम सुरू करण्यापूर्वी. आम्ही म्हटलं मार्च महिना शुरू होते, पानी की किल्लत शुरू हो जाती, पुणे में वही हाल है, महाराष्ट्र में वही हाल है, पूरे देश में वही हाल है. तर त्यांच्या लोकांनी काय सांगितलं सरकारने की आम्ही धरणाची भिंत 5 फुटाने वाढवतो.
अरे मी म्हटलं तो मूर्खपणा जर तुम्ही केला तर अजून हजारो हेक्टर पाण्याखाली जाईल आणि आणखीन बरेचसे शेतकरी आमचे विस्थापित होतील. बरोबर बरोबर. ते करू नका म्हटलं. आम्ही त्यांना काय सांगितलं की आपल्याकडं हे टोटली याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. ही जी गाळाची जी बेटं झालेली आहेत ती आपण बाहेर काढू या यंत्रांनी. बरोबर. JCB आणि डंपर्स लावून आम्ही ती काढली आणि आतापर्यंत आपण 25-1 लाख ट्रकलोड माती काढली. आणि आपण जेव्हा 1 ट्रकलोड माती बाहेर काढतो त्यावेळेला 1 टँकर इथं पाणी राहतं. आणि ही जी माती तुम्ही जी काढताय ती कुठे जाऊन टाकता वगैरे काय? हां, तर आपण काय केलंय की आपण इरिगेशनकडून प्रॉपर परमिशन घेतलं. आम्ही अजित पवार त्यावेळेला जलसंपदा मंत्री होते, त्याच्याकडून परमिशन घेऊन आम्ही काम सुरू केलं. तर पहिल्या प्रथम आम्ही इरिगेशन डिपार्टमेंट पाटबंधाऱ्याकडून आम्ही HFL मार्क करून घेतले, हाय फ्लड लेवल, म्हणजे जिथपर्यंत तलावाचं पाणी जातं तो जास्तीत जास्त पोर्शन तिथपर्यंत आम्ही मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या कडेनी आपण असं एक एम्बँकमेंट बनवली. ओके. हां, आणि त्याच्यावरती आम्ही ही बरीचशी माती टाकली स्वतःसाठी वापरायसाठी. आणि ह्या तलावाच्या चारी बाजूला 28 गावं आहेत. तर त्या गावामध्ये आम्ही ही माती शेतकऱ्यांना फुकट दिली. आता ही माती म्हणजे जादुई माती आहे. बरोबर. आता आमच्याकडं बरेचसे मंत्री येऊन गेले तर त्यांना आम्ही तिथं आम्ही 2 असे प्लॉट बनवले होते. एका प्लॉटमध्ये माती न टाकलेलं आणि दुसऱ्यामध्ये माती टाकलेला प्लॉट. तर दोन्हीकडे एकच वाढ आम्ही लावला होता. मी आता जात हा शब्द वापरत नाही कारण जात हा शब्द आपला नाहीच आहे. आपल्याकडे वर्ण व्यवस्था होती आणि ते गुण्यागोविंदाने सगळे राहायचे. पण याचं इतकं चुकीचं सगळं आजकाल वातावरण निर्माण केलं लोकांनी. तर एनिवे तो वाण तिथं आणि इथे तर शाळू एकच प्रकारचा लावला. तर इकडचा शाळू 5 फूट पण नव्हता आणि इकडचा शाळू 10 फूट आणि त्याला हातात मावत नव्हती एवढी कणसं. मग आमच्याकडे त्यावेळेला ॲग्रिकल्चर मिनिस्टर मला वाटतं शरद पवार आले होते. तर त्यांना म्हटलं साहेब बघा ही जादू किमया, आम्ही शेतकऱ्यांना पाणीही देतोय आणि ही जादुई मट्टी पण देतोय. आणि आपण जर महाराष्ट्रातली 500 धरणं लोकसभागातून आपण जर केली तर 250 नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल. बरोबर, अर्थात. आणि त्याचे बाकी बेनिफिट इतके आहेत की सगळं महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल. बरोबर. म्हणजे 250 धरणं म्हणजे आज एक धरण बांधायला तुम्हाला मिनिमम 5,000 कोटी लागतात. ते सगळं लोकसभागातून होईल. आता बरेचसे लोक मला खूप क्रेडिट देतात की कर्नल साहेब तुम्ही काम केलं. पण अरे मैंने कुछ नहीं किया. जे आपल्याकडे म्हण आहे ना मराठीत, गाव करेल ते राव काय करेल. मी आहे मैंने कुछ नहीं किया. मैंने येस. माझ्याबरोबर कोण कोण होते, आमचे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोकराव गोडसे, ऑफकोर्स गॉड ब्लेस हिज सोल, ते आज नाही आहेत आपल्याबरोबर. तर त्यांनी त्यांच्या पुढाकाराने आपल्याकडे 250 गणपती मंडळांनी पुढाकार घेतला. ते म्हटले आम्ही सुद्धा या धरणावरती काम करायला तयार आहोत. त्यांना मी असा विषय पटवून दिला की अरे बाबांनो, आपल्याला टिळकांनी जे गणपती उत्सव जे सुरू केले त्याचं कारण फक्त एक होतं की आपल्याला स्वराज्य मिळावं, पुन्हा ब्रिटिशांना घालवावं म्हणून. आता ते तर आपल्याला साध्य झालेलं आहे. तर आता आपण असं भरीव काम करूया ना समाजासाठी. ठीक आहे, प्रत्येक मंडळ आपल्या परीने काम करतायतच, पण हे जर भरीव काम झालं तर हा देश पुन्हा महासत्ता होऊ शकतो. अरे एकेकाळी साहेब आपण 90 लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश विश्वगुरु होता, आज 30 लाख पण नाही वाचला. तर तो त्याला सुंदर आणि सुदृढ करायचा असेल तर तुम्ही सर्वांनी त्याला हातभार लावायला पाहिजे. म्हणून त्या मंडळींनी सगळ्यांनी मदत करून आपण ती माती काढली आणि आपण ते 30-1 लाख तिथं झाडं लावली. कारण भविष्यामध्ये पुन्हा चमचाभर सुद्धा माती धरणात येऊ नये म्हणून धरणाच्या चारही बाजूनी आपण एक 30-1 लाख झाडं लावली. त्याच्यामध्ये रोटरी, लायन्स, तुमच्यासारखे निसर्गप्रेमी, ऑफकोर्स गणपती मंडळं सगळ्यांनी मिळून इतकं मोठं NCC, NSS सगळ्यांना आम्ही इन्व्हॉल्व करून ते, म्हणजे नाहीतरी आमचे पंतप्रधान कायम म्हणतात की ये खंडप्राय देश है, यहाँ सरकार को जितना काम करना है वो करेंगे, लोगों का सहभाग चाहिए. आणि त्याचं क्लासिकल एक्झाम्पल म्हणजे आम्ही पुण्यामध्ये जे काम. बरोबर सर. ह्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असो यांनी काही आर्थिक मदत केली आहे? खरं वास्तविक तशी काही मदत नाही केली. पण जेव्हा नितीन गडकरी जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला त्यांनी यंत्रसामुग्रीसाठी आणि डिझेलसाठी 1.5 कोटी आम्हाला दिले होते. म्हणजे सगळ्या गणपती मंडळांना ते आम्हाला. कारण सगळ्यात म्हणजे कसं आहे, घमेल्याने माती काढून चालणार नाही. तिथं JCB लावावं लागतं, पोकलर लावावं लागतं, डंपर्स लावावे लागतात. तर त्याच्यासाठी त्यांनी मदत केली होती सुरुवातीला. पण तदनंतर गेले आता 15 वर्ष कोणी मदत पण नाही केली. आणि आम्ही CSR मधून थोडे बहुत लोकांच्याकडून डोनेशन्स आणून आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. आणि तिथले शेतकरी इतके आनंदी आहेत, त्यांचं उत्पन्न चौपट झालेलं. म्हणजे जो 4 बोरी घेत होता तो आता 20 बोरी घ्यायला लागला आहे. बरोबर. आणि त्याचं उदाहरण म्हणजे असं आहे की ही जादुई मिट्टी जी आहे, तर आपण ही सगळी जर धरणं महाराष्ट्रातली 500 धरणं जर स्वच्छ केली तर तुमचे 25 ते 30 हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल.
बघा, आपण सगळेजण आपली पाठ थोपटून घेतोय काय की बोले हरित क्रांती, हरित क्रांती. अरे बाबांनो, ती हरित क्रांती नव्हती झाली, ती होती युरियाची क्रांती. बरोबर. आता परवा मी मुंबईवरून येत होतो पुण्याला, तुमच्यासारखे मित्र माझ्याबरोबर होते. ते म्हणले, सर आपण या महिला काही फळं विकतात, त्यांना 2 पैसे मिळतील, आपण त्यांना काहीतरी फळं घेऊया. तर आम्ही ती फळं घेतली, तर त्याच्यामध्ये पेरू जो होता तो फुटबॉल एवढा पेरू होता. हो. आता त्याच्यात सगळं युरियाच होतं, काही गोडच नव्हतं. अरे आपल्या लहानपणी आपण गावाकडचे पेरू एवढे बरोबर. खायचो, किती गोड असायचे. हो. तर सांगायचा उद्देश काय की इतक्या मोठ्या प्रमाणात ही रासायनिक खतं वापरल्यामुळं काय झालंय, ॲव्हरेज माणसंच आजारी पडायला लागलेली आहेत. बरोबर. आता बघा, माझ्या बरोबरचे कितीतरी माझे कोर्समेट सुद्धा वारले बिचारे, कॅन्सर किंवा काहीतरी सारखं होते. आणि अजून सुद्धा आपण बघतो घराघरामध्ये लहान मुलांना सुद्धा किती त्रास होतो, डोळे लाल होणं, सारखं पडसं येणं, छाती दुखणं, काही ना काही आजार. आता हे 60-70% हे आजार होत आहेत का, तर सगळं आपण विष खातोय, सगळ्या भाज्यांमध्ये ते बरोबर, विष जे बरोबर. आहे. पण जर आपण देशातली 5,000 धरणं पुढच्या 5 वर्षात लोकसहभागातून जर केली, तर आपल्याला 2,500 नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल. हे फार फार मोठा विचार आहे, याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. आणि आम्ही सगळ्यांना लिहून थकलो, पण कुणाला त्याच्याबद्दल काही आस्था नाही आहे. पण आम्ही बरोबर. आमचं काम करतोय आणि हे आम्ही काम चालूच ठेवलेलं आहे. तर आमचं आता इमिजिएट स्वप्न असं आहे की ॲटलिस्ट पुणे जिल्ह्यात 25 धरणं आहेत. आपण जर धरणं जर 3 महिन्यात, म्हणजे आपल्याकडे विंडो पिरियड आहे मार्च टू जून, एवढ्या 3-4 महिन्यामध्येच तुम्हाला तेवढं काम करायचं. तदनंतर मग झाडं लावायचं काम असतंय. तर बरोबर. ह्या 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त माती काढून शेतकऱ्यांच्या रानात टाकून देणं गरजेचं आहे. आता आम्ही हातनूर जवळ म्हणतोय, नेर म्हणून साताऱ्याजवळ धरण आहे, तिथं आम्ही नुसती माती गोळा करून दिली शेतकऱ्यांना डोझरनी. आमच्या आर्मीचं डोझर आम्ही वापरलं तिथे. त्या मातीच्या सकाळी 3-3 वाजता शेतकरी ट्रॅक्टर लावून ती माती घेऊन गेले. जिथं कुसळं उगत नव्हती सर, ते तुम्ही विश्वास नाही करणार, तिथं त्या लोकांनी 5-5, 7-7 लाखाची आल्याची पिकं घेतली. अरे वा. म्हणजे हे जादुई काम आहे. आणि खऱ्या अर्थाने जर हे काम जर झालं तर खऱ्या अर्थाने आपण पुन्हा विश्वगुरू बनतो. बरोबर सर. अर्थातच मी ह्या द एके टॉकच्या मराठी पॉडकास्टमध्ये आज तुम्हाला एक कमिटमेंट देतो की नक्कीच हे तुम्ही खूप छान काम करताय. मी इथून पुढे माझ्या बाजूने या कार्यात सहभाग म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून एक प्रयत्न करेल की माझ्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये ही जी तुमची संकल्पना आहे ती माझ्या प्रत्येक पॉडकास्टच्या पाहुण्यांसमोर मांडायचा मी प्रयत्न करेल. आणि माझ्या नवीन जे गेस्ट असतील, पॉडकास्टचे जे प्रेक्षक असतील, यांनाही सांगायचा प्रयत्न करेन. हा माझ्याकडून नेहमी एक सपोर्ट म्हणता येईल किंवा एक प्रयोग असेल, त्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेल. नाही, कारण काय, हा विषय लोकांच्यापर्यंत जाणं गरजेचं. आमची भोळी भाळी जनता आहे. आता जनतेला खरं काय बिचाऱ्यांना माहिती नाही, त्यांना चाललंय. आता लोकसंख्येचा भस्मासूर आपल्याकडे आवासून उभा आहे. आता माझा 47चा जन्म आहे. मगाशी मी म्हटलं ना, मी 15 दिवस पारतंत्र्यामध्ये जन्म घेतलेला माणूस आहे. पण आता त्या काळात 30 कोटी लोकसंख्या नव्हती. आज तुम्ही 140, 150, 160 कोटी लोकसंख्या आहे. तर ह्या भस्मासूर जो लोकसंख्येचा आहे, त्याच्यामुळं आमच्या सगळ्या, ज्याला आपल्याला इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्रामध्ये शिकवतात, आमची प्रत्येक ठिकाणी मागणी वाढलेली आहे. मग ती रोड स्पेस असेल, एअर स्पेस असेल, पाणी असेल, तुम्ही नेम थिंग, शाळा असतील, कॉलेज, सगळ्या ठिकाणी क्रायसिस आहेत. बरोबर. आता परवा मला एक कुलगुरूंची माझी चर्चा झाली, तर ते म्हटले एका पोलीस इन्स्पेक्टरच्या इंटरव्ह्यूसाठी 300 काय म्हणतात बी केलेले ऍप्लिकंट होते. मला सांगा, ज्यांचं काम इलेक्ट्रॉनिक्स किंवा वास्तुशास्त्राचं आहे, ती लोक पोलीस भरतीसाठी येतात. किती आश्चर्य आहे. तर म्हणून कसं आहे माहिती आहे का, की आपल्याला हा विषय, तुम्ही फार सुंदर, तुमचं कौतुक कराल तेवढं कमी आहे, तुम्ही हा विषय घेऊन बोलणारच आहात, पण ह्या विषयाची चर्चा होणं गरजेचं आहे. आता बघा, मार्च महिना सुरू झाला. आता ह्या 3 महिन्यात आपल्याला खूप मोठं काम उभं करायचं, प्रयत्न तर आपले चालूच आहेत. आणि हे जर काम नाही झालं तर खरं फार आता तर फोरकास्ट असं की प्यायला पाणी नाही. आजच्या घटकेला मला सकाळी 2-3 लोकांनी फोन केला, त्या रहमतपूर जवळ, तिथं प्यायला पाणी नाही. तिथं ते साताऱ्यावरून ड्रममधून पाणी आणतायत. अरे ह्याच्यावर कोणी बोलायलाच तयार नाही. मला समजत नाही का हा विषय इतका महत्त्वाचा आहे. मला सांगा सर, आता परवा दिवशी तुमच्या एक यूट्यूबर सुशील कुलकर्णी आहे, म्हणून मी त्यांचं वक्तव्य ऐकत होतो. ते म्हटले, अरे बरं झालं आता हे समृद्धी मार्ग झाले, त्याच्यामुळे आमचं कंबर तर तुटायचं वाचलं. अरे मी त्यांना उत्तर दिलं की म्हटलं, साहेब तुम्ही तर कंबरट्याचं बोलताय, इथं दररोज 9 शेतकरी आत्महत्या करतायत, त्यांच्याबद्दल कोणी बोलेल का? आज मला सांगा, तुमच्या मायक्रो प्लॅनिंग तुम्हाला करायचं ते करा,
तुम्ही आणखीन काय एक्सप्रेस हायवे बनवा, डबल डेकर रस्ते बनवा, काय करायचं ते करा. अरे पण महत्त्वाचा जो विषय आहे आजच्या घटकेला, आमच्याकडं जी 7.5 ते 8 लाख जे खेडी गावं आहेत त्यांना सुंदर आणि समृद्ध आपण कसं करणार, त्यांना करायला पाहिजे. आजच्या घटकेला शेतकऱ्याला तिथं पाणी प्यायला नाही, शेतीला पाणी नाही आहे आणि त्याला वीज पण मिळत नाही, कारण धरणामध्ये पाणीच नसल्यामुळं पॉवर जनरेट होत नाही. बरोबर. मग शेतकरी हा रात्री 2-2:30ला जातो रानात कुठेतरी, 2 तास लाईट मिळते आणि ती ऑन करतो आणि झाडाखाली झोपतो, मग त्याला साप चावतो वगैरे वगैरे. तर हे प्रश्न फार घन आहेत. तर याच्यावर विचार करावा असं मला कायम वाटतं. तुम्ही एवढा मोठा एक उपक्रम राबवलाय, अर्थातच या कामामध्ये खूप सारे अडथळे येत असतील, काय सांगू शकताल अडथळ्यांमध्ये? हो, अडथळ्याची शर्यतच आहे. ह्या देशामध्ये जरी 4 खुर्च्या लावायचं म्हटलं तरी आपलं अर्धा लिटर रक्त जातं. तर तुम्ही विचार करा, हा विषय घेऊन काम करणं म्हणजे जसं मगाशी सुरुवातीला आपण बोलताना, आपण कुठलाही विषय घ्यायचा असेल त्याला कॉन्सेप्ट लागते, त्याला एक्झिक्युशन लागतं आणि त्याला फंक्शन लागतं. आता वरच्या दोन्ही लेवलला 5 स्टार हॉटेलमध्ये, 7 स्टार हॉटेलमध्ये लोक खायला पुलाव बहुत खिला देतील. जमिनीवरती काम करणारी लोक नाहीतच या ठिकाणी. तर आम्हाला जमिनीवरती काम करताना म्हणजे तिन्ही लेवल्सला आम्हाला अप अँड डाऊन पळावं लागलं, जसं तुम्ही पळताय. कॉन्सेप्ट, एक्झिक्युशन आणि फंक्शन, परत असं परत तिकडं परत खाली. तर त्रास असा झाला की तिथं मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झालेली आहेत आणि त्या लोकांना आमच्यासारखी व्यक्ती नको आहे जो क्रांतिकारक. मी आता स्वतःला क्रांतिकारक का म्हणतो, तर माझं गाव शेणोली म्हणून आहे. तर आपल्याला माहिती असेल, तुम्ही म्हणजे जुन्या पिढीला माहिती आहे, तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही. नाना पाटील म्हणून पत्री सरकार होते. ते ब्रिटिशांना जे लोक मदत करायचे त्यांच्या पायाला पत्र्या ठोकायचे, म्हणून ही वॉज नोन ॲज अ पत्री सरकार. तर म्हणजे ही सत्य घटना आहे. 1942 साली मुंबईवरून मिरजेला मोठा खजिना घेऊन, ब्रिटिश खजिना घेऊन ट्रेन जी चालली होती आणि कराडनंतर आमचं गाव येतं. तर तिथं थोडंसं असं चढ आहे, म्हणजे थोडंसं असं त्याला म्हणतो ना घाट सेक्शन आहे. तर तिथं ही गाडी अडवली नाना पाटलांनी आणि सगळं सोनं नाणं आणि पैसा जो होता तो आमच्या रानात पुरला होता. ओके. हां. तर माझे बरेचसे मित्र माझं ओळख करून देताना सांगतात की बोले कर्नल पाटील तू क्रांतिकारक आदमी आहे यार, तुला नाना पाटलांचे वाण नाही पण सगळे गुण तुझ्यात आले. बरोबर. तर मी फार क्रांतिकारक माणूस आहे. तर तरी पण मी म्हटलं ह्या लोकांना की अरे तुम्ही मला इतका त्रास देताय, दगडं मारताय, तरी पण मी हे काम सोडणार नाही. आणि म्हणून मी हे काम चालूच ठेवलं. माझ्या घरावरती 5-5 वेळा अटॅक झाले, तरी पण ह्या अडथळ्याची शर्यत आपण पार करून काम उभं केलेलं आहे. ठीक आहे, काही लोकांना ते त्रास होतो. त्रास म्हणजे काय की ज्यांनी अतिक्रमणं केले ते त्यांच्यावरती गदा आलेली आहे. पण आम्ही आमचं काम चालूच आहे आणि परिसर इतका सुंदर झाला आहे, पाण्याची क्षमता वाढलेली आहे, आज स्थलांतरित पक्षी तिथं यायला लागलेले आहेत. तर फार सुंदर परिसर झाला आहे. तर शर्यत तर अशा अडथळे येतातच आणि आपल्या सर्वांना ज्याला पण काहीतरी असं चांगलं काम करायचं आहे, समाजाचं काम, त्याला अडथळ्याची शर्यत होणारच होणार. आणि सुरुवातीला खरं पैशाची पण फार चणचण होती, म्हणून मग मला स्वतःचं 3 बेडरूम फ्लॅट जो होता साळंगखेडमध्ये तो विकावा लागला. मी आणि माझ्या मिसेसने आम्ही डिसाईड केलं आणि सध्या मी इथं भाड्याच्या घरात राहतो 100 रुपये देऊन गेले 35 वर्ष. तर तो विषय नाही, ते फार महत्त्वाचं मला वाटत नाही. कारण तुम्ही जेव्हा माझी फिलॉसॉफी हीच राहिलेली आहे, कारण एकदम मृत्यूच्या जबड्यातून बाहेर आलो आहे. तर हे लोक मला काय मारणार, तर लढाईत मला 71ला लागलं होतं, म्हणून मला कोणाची काही भीती तशी नाही आहे. पण आपण समाजाचे अश्रू पुसायचंच काम करतोय, मग भीतीचा प्रश्नच येत नाही. आपण कोणाची दागिने तर चोरत नाहीये, कोणाची काही आणखी चोरी चपाट्या तर करत नाहीये. त्याच्यामुळं काम करायला आनंद होतो. आणि आपली जी फिलॉसॉफी आहे की आपल्याला शास्त्रामध्ये शिकवलं जातं की तुम्ही जेवढं द्याल त्याचं 7 पट तुमच्याकडे ते प्रेमाने उलट येत असतं. पण हा विषय लोकांना समजतच नाही, त्याच्यामुळं हा सगळा गोंधळ चाललेला आपण बघतो चारी बाजूला. बरोबर सर. आता दिल्ली बॉर्डरवरती पण बरेच वर्ष झाले, बरेच महिने झाले शेतकऱ्यांचं म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये पण आंदोलन चालू आहे. शेतकऱ्यांची समस्या पूर्ण भारतातच आहे. तर कसं पाहता सर तुम्ही या गोष्टीकडे? तेच ना, कसं झालं माहिती आहे का, आपल्याकडं ह्या पाण्याची जी चंचण आहे त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. आता मला सांगा, पंजाबमध्ये 20 फुटावर पाणी लागायचं, आज 200 फूट गेला तरी तुम्हाला ते तुमच्या ट्यूबवेलला पाणी लागत नाही आहे. पाणी नाही आहे, तुम्हाला बियाणं ठीक नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांना समजून सांगणारी लोकं नाही आहेत आणि त्याच्यावर काम करणारी लोकं नाही आहेत. आणि हे राजकीय लोकांनी ह्या शेतकऱ्यांना अगदी हाताशी धरून, त्यांना बिचारे भोळे भाळे असतात आमचे शेतकरी,
त्यांना बरोबर. हाताशी धरून काहीतरी वेड्यासारखं आंदोलन करतायत. काही अर्थ नाही त्या आंदोलनाला, मला तर वाटते. त्यांना जर समजून सांगितलं, त्यांना पाणी आणि माती ही व्यवस्थित जर देऊ केली आणि चांगलं त्यांना बी बियाणं जर देऊ केलं, तर कशाला शेतकरी आंदोलनं करतील? बरोबर. हां, तर त्याच्यामुळं ते आंदोलन म्हणजे हे पॉलिटिकली लोकांचा स्वतः त्याच्यात स्वार्थ असतो आणि त्यांना काहीतरी आणखीन काहीतरी पाहिजे असतं, राजकीय त्यांचं महत्वाकांक्षा असते, म्हणून हे असलं काहीतरी करायचं आणि मग छोटं मोठं 100, 200, 500 शेतकऱ्यांना गोळा करायचं, त्यांना दररोज जेवण खायला घालायचं, संध्याकाळी एखादी बिअर बॉटल पाजायची वगैरे वगैरे, असलं काहीतरी करत असतील. मला तर त्याच्यात काही वाटतं की शेतकऱ्यांनी असलं आंदोलन करण्याची गरज नाही. बरोबर. बरेच वर्ष झालं, म्हणजे एक 50-60 वर्ष झाले असतील तुम्ही पुणे शहराला पाहताय. तेव्हाचं पुणे शहर आणि आत्ताचं पुणे शहर, काय फरक आहे आणि काय चुकतंय आणि काय बरोबर चाललंय, काय वाटतंय सर? खरं आता पुण्याला विद्रूप करून टाकलंय. एकही काळी पुणे पुन्हा बनवण्याचं नॉन फॅन स्टेशन, पंखे पण नसायचे, कारण 27 ते 28 डिग्रीच्या पुढं तुमचं टेम्परेचर जायचं नाही आणि पेन्शनर्स पॅराडाईज म्हणायचे याला, इतकं सुंदर होतं इथं सगळं काही. पण आता बघा यांनी विद्रूप कसं केलंय. आता मला सांगा, मी सुद्धा विरोध केला होता. ही मेट्रोचा जो प्रकार चाललाय, जगात अशी कुठंच मेट्रो असे इतके कॉलम्स टाकून बनवत नाही. तर एक कॉलम मध्ये 1000 घरं होतील इतके तर गरिबाची, इतकं ते स्टील त्याच्यात जाते, सिमेंट जाते, त्याची काही जरूर नव्हती. अरे तुम्ही 3000 कोटी खर्च करून करदात्यांच्या पैशातून तुम्ही BRTचे 5 कॉरिडॉर बनवले होते ना, मग त्याच्यामध्येच LRT टाकायची होती ना. अरे आजच्या घटकेला कलकत्त्यामध्ये LRT म्हणजे ट्रॅम चालू आहे आणि तिथं तर कॉरिडॉर पण नाही आहे. तिथं ती 1 डब्याची किंवा 2 डब्याची जेव्हा गाडी येते, कधी मांजर येते, कुत्रा येते, तरी ती चालूच असते. 10 पैशामध्ये तो माणूस प्रवास करू शकतो. आज मला सांगा, तुमच्या मुंबईमधली मेट्रो फेल झाली, कोचीमधली फेल झाली, दिल्लीमधली फेल झाली, जयपूरमधली फेल झाली. का? तर वर कोणी जायला मागतच नाहीये. ज्याच्याकडे सायकल होती त्यांनी मोटरसायकल घेतली, ज्याच्याकडे मोटरसायकल होती त्यांनी कार घेतली, ज्याकडे कार होती त्यांनी ड्रायव्हर ठेवला, पण वर कोणी जात नाही. वर फक्त जातात ज्याच्याकडे काही नाही, वाहन नाहीये. म्हणजे रस्त्यावरती जे एल्बो स्पेस आपल्याला मिळायला पाहिजे ती मिळतच नाहीये. आता युरोपमध्ये मी आता 60 देश फिरलेलो माणूस आहे. तिथं जमिनीवरून, म्हणजे जशी मुंबईत आत्तापर्यंत होती 68 ते 69 70 पर्यंत तिथं ट्रॅम्स होत्या, डबल डेकर ट्रॅम्स होत्या. मला आठवतं लहान बहीण भाऊ आम्ही अक्षरशः झगडा व्हायचा की वरती ट्रॅममध्ये वरती जाऊन कोण बसते. अहो ते इलेक्ट्रिकवर चालतं, इतकं सुंदर ती कल्पना आहे. आणि तुमच्याकडे रेडीमेड 5 कॉरिडॉर होते, तर ते तुमचं वाटोळं केलं. एक बस थांबा जो होता बनवलेला याचा BRTचा, तो 90 80 लाखाचा तुम्ही तोडताय. म्हणजे चाललंय काय? बरोबर. आणि परत तुम्ही नदीमध्ये तुम्ही परत त्याला दोन्ही बाजूनी भराव करून तिथं काहीतरी करताय. तर तसंच जर करायचं होतं, मग ही जी मेट्रो जी आहे ती तिथे टाकायची होती ना, पाण्याच्या कडेने. आता बोर्दोमध्ये, फ्रान्समध्ये पाण्याच्या कडेने त्यांनी बनवलेली आहे. तिथं प्लॅटफॉर्म वगैरे काही नाही, नुसतं छोटंसं प्लॅटफॉर्म सारखं असतंय तिथे. आता ह्यांचा प्लॅटफॉर्म म्हणजे काय, 10-10 गुंठे 5-5 गुंठ्याच्या वरती हे स्टेशन्स बनवले त्यांनी आणि त्याचे अप्रोच इतके मोठे केलेले, तर रस्ताच खतम करून टाकलेला आहे. अरे जमिनीवरून पळालं असतं ना, कॉस्ट इफेक्टिव्ह झालं असतं. 300 कोटीमध्ये 2 महिन्यात प्रश्न सुटला असता, कारण जमिनीत ते रूळ लपले असते. आज तुम्ही काय चालवलं काय? म्हणजे खालची जागा पण गेली आणि कॉलमच्या वर कॉलम सिमेंट टाकून हे फेल होणार आहे. बरोबर. आणि आज रस्त्यावर चालता येत नाही साहेब, इतकं भयानक झालेलं आहे. आणि दररोज नवीन 1000-1500 गाड्या रस्त्यावर येत आहेत. रस्त्याची तुमची जी विड्थ होती ती कमी झाली आहे. आता तुम्ही बघताय शहरामध्ये, मी जिथे पण शहरात प्रवास करतो, आत्ता सुद्धा येताना पाहिलं, 90% स्कूटरवाले सगळे फुटपाथवरून स्कूटर चालवतात. मी काही ठिकाणी तर एकाने तर अक्षरशः भिंतीवर चढून त्या फेन्सवरून गाडी चालवत होता. तर हा मूर्खपणा आहे. खूप दुःख होतं आणि पुण्याला खरं विद्रूप करून टाकलं. आणि पुण्यात आता पुणे इतकं 500 स्क्वेअर किलोमीटर झाल्यासारखं झाले, चारी बाजूनी इतकं 36 गावं आणि पुढं पार इकडं लोणावळा आणि इकडं पार दौंडपर्यंत पुणं झालेलं आहे. माणसाला चालता येत नाही आणि दुःख होतं की इतकं सुंदर पुण्याचं खरं कसं वाटोळं आपल्या डोळ्यासमोर होतंय. तर बरोबर, मला तर खरं ॲज एक निसर्गप्रेमी मला त्याच्याबद्दल खूप दुःख होतं. कसं आहे, तर आम्ही ह्या मेट्रोला स्टीलवरती जे कॉलम टाकून करतायत, तर त्याला विरोध केला. तर ते राजकारणी काय म्हणले, आम्ही जमिनीतून अंडरग्राऊंड करतो. तर त्यांना मी इतिहास सांगितला, अरे अंडरग्राऊंड जे आज पॅरिसमध्ये आणि लंडनमध्ये आहेत, तर त्यांनी काही ते बनवायचं म्हणून नव्हतं केलं. तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला त्यांच्या
अगदी मांजरासारखे हे दोन्ही देश भांडायचे. म्हणजे ह्यांची 10 विमानं येऊन लंडनवरती बॉम्बिंग केलं की ह्यांची 20 विमानं जाऊन पॅरिसवरती लँड करायचे. म्हणून त्यानं ते त्यावेळेला सेफ्टी शेल्टर्स केले होते. म्हणजे लोक बॉम्बिंग व्हायला लागलं की आज जाऊन लपायचे. मग युद्ध संपल्यानंतर तुमच्यासारखे प्रबुद्ध लोक एकत्र आले आणि मग ते काय म्हटले की अरे हे जे आहे ह्याला आपण थोडंसं डागडुजी करून हे वापरूया, म्हणून ते ट्यूब तिथे वापरतायत. पण तुमच्याकडे जर इथं पुण्यात जर करायचं म्हटलं, एक मूर्ख राजकारणी म्हणत होता, अरे तुम्हाला तो जो पाषाण फोडायला, हा महाराष्ट्रातला पाषाण फोडायला तुमच्याकडे यंत्रणा नाही आणि त्याचा निघालेला मलबा टाकणार कुठे? बरोबर. हे भयानक चाललेलं आहे. तर एनिवे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला हे देऊशी का वाटलं की आपण विचारपूर्वक आणि एक असं ज्याला म्हणतो ना रोडमॅप बनवलाच नाहीये पुण्यासाठी. बरोबर. पुण्याचा रोडमॅप मला काही दिसत नाहीये. आता बरोबर. बघा तुम्ही क्वीन्स नेकलेस म्हणजे ब्रिटिश काळाने 1918ला जे मुंबईला ज्या मरीन ड्राईव्ह तुम्ही बघा, किती सुंदर, प्रत्येक बिल्डिंगची हाईट एकसारखी, 2 बिल्डिंग मध्ये आहे अंतर वेगळं, किती सुंदर बघायला. जगातलं सर्वात बेस्ट वॉटरफ्रंट आहे ते. आणि आता तुम्ही इथं बघा, मनात येईल तशा बिल्डिंग बांधतायत. कोणी चौकोनी बांधते, कोणी पंचकोनी बांधते, कोणी याला अशी बांधते. म्हणजे तिथं इंच जमीन पे FSI लढवायचं चाललंय. आणि मूर्खपणा असा आहे, आता याच्यात पुढे जाऊन सांगतो, तुमचा पायाखालची जमीन हादरेल, की मेट्रोच्या दोन्ही बाजूला 50 यार्ड 4 FSI दिलाय. ओके. 4 FSI का दिलेला आहे? म्हणजे तिथं जर बसकं घर असेल तर तुम्ही 10 मजली 12 मजली ते तुम्ही इमारत बांधू शकता. आणि तुम्ही बघा किती टावर क्रेन्स आता काम करतायत. आणि त्याचं कारण काय माहितीये का? म्हणजे एरर इंटू एरर. म्हणजे मोहम्मद तगलकांनी केलं तसं चाललंय यांचं, की म्हणे मेट्रोसाठी तुम्हाला गिराईक मिळावं, पॅसेंजर्स मिळावे म्हणून आम्ही इथं इतकं जास्त हे देतो. अरे काय मूर्खपणा चाललाय. बरोबर. छान वाटलं आणि तुमचे जे विचार आहेत ते आम्ही लोकांपर्यंत घेऊन जायचा नेहमीच प्रयत्न करू. आणि कुठेतरी मला पण काही गोष्टी पटल्या, जसं की तुम्ही जे काम करताय, बरोबर समाजकार्य करताय. द AK टॉकच्या या मराठी पॉडकास्टमधनं आम्ही नेहमी प्रयत्न करू की लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचावं त्यासाठी. आणि आमच्याकडून पण जसं मी सांगितलं एक छोटासा प्रयत्न नेहमी करू. सर, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद. जय हिंद. सॅल्यूट टू यू सर. थँक्यू.